हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं. चला तर मग आज बनवायचं होतं आम्रखंड. श्रीखंड तर आपण रेग्युलर असं साध्या पद्धतीने बनवतोच. तसंच म्हणलं यावेळेस थोडं आंबे आहेत, आम्रखंड बनवावं. हे बघा, आपण कमीत कमी दीड वाटी, दीड ते पावणे 2 वाट्या दही असेल, गाळून त्यातलं पाणी पूर्ण घ्यायचं. त्याला चक्का म्हणतात, तो काढून घ्यायचा छान असा. त्यात 1 वाटी साखर वेलदोडे घालून बारीक करून घ्यायची. ती आधी चाळून घ्यायची. मोठी साखर राहिली असेल तर ती बाजूला करून घ्यायची, त्या दह्यामध्ये विरघळत नाही. आणि हे बघा, नंतर ते आपण लटकवलेलं दही असतं ना, त्यातलं पाणी पूर्ण नितळून जातं. ते दही त्यात चाळणीत टाकून पूर्ण छान असं हे करून घ्यायचं, म्हणजे एकसारखे एक स्मूथ आणि एक असे ऑइली टेक्स्चर येतं, खूप छान दिसतं. तसे 2 ते 3 आंबे घ्यायचे, ते छानसे असे कट करून घ्यायची, त्याची प्युरी बनवून घ्यायची. तीही त्याच चाळणीत टाकून छान अशी गाळून घ्यायची. अशी गाळून घ्यायची, नंतर ते सगळं दह्याबरोबर मिक्स करून घ्यायचं. उगाच किंचित चिमूटभर मीठही टाकायचं त्यामध्ये. बघा किती छान झालं आहे, खूप छान झालं होतं. सगळं मिक्स करायचं. हे थोडं तुम्हाला पातळ वाटत असलं तर फ्रीजला लावलं की सेट होऊन जातं, खूप छान लागतं. नक्की अशा सिंपल आणि साधीसुधी रेसिपी आहे, तर नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीने. आम्रखंड खूप छान झालं होतं, टेस्टलाही खूप छान झालं होतं. चपातीसोबत, पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता. गोड आणि आंब्याचा सीझन आहे, तर तुम्ही बनवून एकदा दोनदा ट्राय करू शकता. आठवडाभर नक्कीच फ्रीजला राहतं, काहीही होत नाही. तर हे आम्रखंड बनवून फ्रीजला ठेवून दिलं. त्यानंतर आपल्याला बनवायचा होता मसाले भात, पुलाव बनवायचा होता छान असा. तर त्यासाठी भाज्या कट करून घेतल्या तिथं. फ्लावर, बटाटा, कांदा, टमाटर, मिरची. नंतर तुमच्याकडे वाटाणे वगैरे असतील तर तेही टाका. परत लाल तिखट, नमक, हळद, बिर्याणी मसाला आणि गोडा मसाला थोडासा घातला, 1 चम्मच. परत कुकरमध्ये छानसं असं तेल घालायचं, थोडंसं तूप घालायचं. त्यात कांदा मिरची परतायची, कढीपत्ताही घालायचा आणि त्यानंतर टमाटर टाकून घ्यायचं. कोबीही घातला होता. कोबी खूप छान लागतो, बटाटा, कोबी सगळंच घातलं होतं. छान असं मिक्स करून घ्यायचं. तेलात उशीरपर्यंत परतायचं, 5 मिनिट ते 7 मिनिट. छान असं परतून झालं की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आपले. नमक, थोडंसं लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, गोडा मसाला टाकायचा, बिर्याणी मसाला टाकायचा. चिकन मसालाही छान लागतो ह्याच्यात. आणि हे बासमती राईस भिजू घातले होते आपण एक अर्ध्या तासांसाठी. हे बघा छान भिजलेले आहेत असे. छान असे भिजवले ते, 1 वाटीचाच बनवायचा होता. तर हे बघा, सगळी आपली भाजी तयार आहे. त्यातच तो भिजलेला तांदूळ टाकायचा, तोही छान असा परतून घ्यायचा आणि 2 वाट्या पाणी टाकायचं. 2 ते 2.5 चम्मच नमकही टाकायचं. त्यात छान असं मिक्स करायचं आणि कुकर लावून एका शिट्टीत शिजतो. 1 ते 2 शिट्टी जास्तीत जास्त काढावी लागतात. खूप छान होतं. असा एकदा मसाले भात नक्की ट्राय करा. झणझणीत आणि मऊसूत शिजलेला खूप छान लागतो. असेच गावाकडचे ब्लॉग्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा. सोप्रियाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मंडळी, माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. असेच नवीन ब्लॉग घेऊन येत राहू आपण तुमच्यासाठी. चला तर मग, बाय.